बागलाण तालुक्यात 1700 शिक्षकांना क्षमता वृद्धी प्रशिक्षण। राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वाचं पाऊल। बागलाण तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व समग्र शिक्षण अभियानाचा स्टार्ट प्रकल्प अंतर्गत शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण सटाणा गट साधन केंद्र येथे सुरू आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांचे क्षमता वृद्धीकरण आवश्यक असल्याने हे प्रशिक्षण 4 टप्प्यात घेतले जात आहे। यातील 3 टप्पे पूर्ण झाले असून 4था टप्पा पुढील आठवड्यात सुरू होईल। या प्रशिक्षणात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरांवरील शिक्षकांना सहभागी करून घेतले जात आहे। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जात असल्याने या प्रशिक्षणात राज्य अभ्यासक्रम आराखडा 2023 व 24, शाळा गुणवत्तापूर्ण मूल्यांकन आश्वासन आराखडा, क्षमता आधारित मूल्यांकन, अध्ययन अध्यापन प्रक्रिया यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे। शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांचे सक्षम आणि अद्ययावत असणे महत्त्वाचे आहे। गुणवत्तापूर्ण शिक्षण हे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याने शिक्षकांचे कौशल्य वाढविण्यासाठी अशा प्रशिक्षकांचे आयोजन आवश्यक आहे। गट शिक्षण अधिकारी चित्रा देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी तुषार महाले, नवनाथ पवार, केंद्र प्रमुख गोविंद देवरे, हिरालाल बधान, सुभाष शिवदे तसेच तज्ञ मार्गदर्शक प्रेमानंद घरटे, तुषार धोडगे, प्रवीण सावंत, नितीन भामरे, नंदकिशोर अहिरे, हेमंत महाले, सुनील कापडणीस, गिरीश कापडणीस, सुगंध भदाने आदींनी या प्रशिक्षणात मोलाची भूमिका बजावली आहे। तालुक्यातील सर्व शासकीय अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण अनिवार्य आहे। 1ली ते 12वी शिकवणाऱ्या 1700 शिक्षकांना या प्रशिक्षणाचा लाभ होत आहे, जो भविष्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थी विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे। प्रतिनिधी अभिमन अहिरे, किकवारी। आपलं बागलाण तालुक्यामध्ये जे नवीन शैक्षणिक धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या शैक्षणिक धोरणाचं आपला हा 3रा टप्पा आहे। या 3ऱ्या टप्प्यामध्ये 2020 मध्ये जे भारतामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बनवण्यात आले ते आपल्याला संपूर्ण आपल्या देशामध्ये सुरू करायचे। त्याचाच एक भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहेत। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 4 घटक आहेत। त्या 4 घटकांमध्ये एका घटकामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा एक विषय आहे, दुसऱ्यामध्ये स्कार्फ मूल्यमापन आहे, जो आपण आता सगळे सध्या स्वतःची भरतोय। त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न कौशल्य आहे आणि 4था जो मुद्दा आहे तो एचपीसी हा मुद्दा माझ्याकडे आहे। एचपीसी म्हणजे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, समग्र प्रगती पत्रक, म्हणजे विद्यार्थ्याचं जे आपण पूर्वीचं मूल्यमापन करायचो या मूल्यमापनामध्ये एका पानामध्ये त्याचं मूल्यमापन व्हायचं, परंतु आता इथून पुढे त्याचं जे मूल्यमापन होणार आहे हे साधारणतः 35 ते 40 पेजेसचं त्याचं मूल्यमापन होणार आहे। आणि हे मूल्यमापन पूर्ण 360 अंश म्हणजे थोडक्यात काय आपला पूर्वीचा शब्द होता विद्यार्थ्याचा आम्ही सर्वांगीण विकास केला असा शब्द आपण वापरायचो, बरोबर आहे की नाही। आता त्यांनी काय केलं, सर्वांगीणच्या जागी काय शब्द आणला आहे, 360 अंश आणि समग्र, बरोबर आहे की 360 अंश हा भरपूर ठिकाणी आपण शब्द ऐकलेला आहे। तुमच्यापैकी 360 अंश हा शब्द आपण गणितामध्ये ऐकलेला असतो। त्याच्यानंतर नवीन जे